नमस्कार मंडळी, मी अनिता आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। पंचांगानुसार यावर्षी पितृपक्षाची सुरुवात ही 17 सप्टेंबर म्हणजेच भाद्रपद पौर्णिमेपासून ही झालेली आहे आणि पितृपक्षाची समाप्ती ही सर्व पितृ अमावस्येला होत असते। जर तुमच्यापैकी कुणाला पितृदोषाचा त्रास होत असेल तर पितृदोषाचे निवारण करण्यासाठी हा कालावधी अगदी सर्वोत्तम मानला जातो। अगदी सांगायचं झालं तर जर कुणाला प्रखर पितृदोष आहे आणि त्यांना जर एखाद्या गुरुजींनी तुम्हाला जर नारायण नागबली घालण्याचा सल्ला दिलेला आहे तर तो विधी घालण्याची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही जर तुम्ही ह्या उपायांपैकी काही उपाय केले तर। कारण बघा, आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्ष हा पितृदोष निवारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। असे म्हणतात, पितृपंधरवाड्यामध्ये आपले पूर्वज धर्तीवर येत असतात, त्यांना पिंडदान अन्न पाणी मिळाले की ते तृप्त होऊन आशीर्वाद देऊन निघून जातात। आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी कोणकोणते उपाय करू शकतो ज्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून असा आशीर्वाद देतील। त्यामुळे आपल्याला कोणत्याही खर्चिक प्रकारचा विधी करण्याची आपल्याला गरज पडणार नाही। जर तुम्हाला अधिक प्रमाणामध्ये पितृदोषाचा त्रास होत असेल, तुमच्या कमाईपेक्षा तुमचा खर्च जास्त होत असेल, घरात सारखं कुणाचं ना कुणाचं आजारपण चालू असेल किंवा बघा हातामध्ये तुमच्या कसलाही पैसा टिकत नाही, तर खूप माणसाचं मन हे खूप दुखावलं जातं आणि ते माणूस ज्याच्यावर पितृदोषाचा त्रास आहे ते माणूस अगदी कायम टेन्शनमध्ये राहायला चालू होतं। घरामध्ये सुख शांती लाभत नाही आणि कुटुंबामध्ये सारखी चिडचिड होऊन अगदी छोट्या छोट्या कारणावरून भांडणे होत जातात। जर अशा प्रकारचा जर तुम्हाला पितृदोष असेल तर बघा, तुम्ही घाबरून जाऊ नका। आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये खूप काही पितृदोषावर उपाय सांगितलेले आहेत, ते मी तुम्हाला एक एक करून सांगते। यापैकी तुम्ही अगदी काही जरी उपाय केले तरी कितीही प्रखर पितृदोष असला तर तो कायमचा निघून जाईल किंवा म्हणजे तुमच्यावर तुमचे पित्र हे तृप्त होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील। तर त्यातला पहिला उपाय तर बघा, आपल्या किचनमध्ये आपण जिथे पिण्याचं पाणी ठेवतो, अगदी त्या म्हणजे माठ असेल, हंडा असेल, कळशी असेल, तुम्ही ज्या कोणत्या भांड्यामध्ये पिण्याचं पाणी ठेवता तर तिथं आपल्याला एक दिवा रोज जोपर्यंत पितृपक्ष चालू आहे तोपर्यंत रोज तुम्हाला तिथे एक दिवा लावायचा आहे। तर हा झाला पहिला उपाय। जर त्यातीलच तुम्हाला आणखी एक दिव्याचाच उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तर बघा, जिथं तुम्ही आपण पाणी ठेवतो ना तर तिथंच तुम्ही दिवा तर प्रज्वलित करायचा आहे, पण त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत। तर त्या जो दिवा तुम्ही लावणार आहात माठाजवळ, अगदीच माठाजवळ नाही लावला तर फक्त म्हणजे जो दिवा माठ आणि दिवा असा समोरासमोर येईल अशा प्रकारे तुम्ही तिथे एक तुम्हाला दिवा लावायचा आहे। पण तो दिवा हा मातीचा किंवा पिठाचा असला पाहिजे। तर बघा, आपल्याकडे जी जुनी पंती असते तर ती सुद्धा तुम्ही इथं यूज केली तरी सुद्धा चालेल। तर तुम्ही तुमच्याकडे पंती घ्या, पंती नसेल तर पिठापासून दिवा तयार करा किंवा तुमच्याकडं म्हणजे तुम्हाला तितका वेळ नाही पिठाचा दिवा तयार करून, तर तुम्ही अगदी तुमच्या घरात जो दिवा अवेलेबल असेल तो तुम्ही तिथे घ्यायचा आहे। त्यानंतर जर तुमच्याकडे हा दिवा लावण्यासाठी जर मोहरीचं तेल असेल तर खूप चांगलं। कारण बघा, पितृपक्षामध्ये आपण जेव्हा पितरांना जो दिवा लावतो तर त्यामध्ये मोहरीचं किंवा तिळाचा तेलाचा वापर होतो। परंतु जर काहींची परिस्थिती नसते बघा की आपण हा सण आला की तेव्हा वेगळा खर्च करा आणि त्या वस्तू घेऊन या, तर काही हरकत नाही। तुम्ही जे घरात तुमच्या जे तेल अवेलेबल आहे अगदी त्या तेलाचा दिवा तुम्ही तिथे लावायचा आहे आणि फक्त त्यामध्ये जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करता तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला एक वाटीमध्ये एक तांदूळाचा म्हणजे तुम्हाला एक तांदूळ ठेवायचा आहे आणि तो तांदूळ तुम्हाला दिवा आणि तांदूळ तो तुम्हाला रात्रभर तसाच ठेवायचा। त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला आंघोळ करून तो तांदूळाचा दाणा आपल्याला महादेवाला अर्पित करायचा आहे। पण तो कसा अर्पित करायचा बघा, आधी जर तुम्ही तुमच्या घरात जर महादेवाची पिंड असेल तर तुम्ही स्नान वगैरे करून जेव्हा आपली देवपूजा करतो, देवपूजा झाल्यावर तुम्हाला तुमच्या घरातील पिंडीला सुद्धा तुम्हाला पाण्याचा अभिषेक, त्यानंतर तुम्ही पंचामृताने
पिंडीला अभिषेक घाला. त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून स्वच्छ फडक्याने ती पिंड पुसून घेऊन त्याला चंदनाचं लेपन करा. त्यानंतर त्याला भस्म लावा. बेलाचं पान असेल तर बेलाचे पान वाहा. त्यानंतर जर पांढऱ्या रंगाची फुले असतील तर फारच उत्तम, पांढऱ्या रंगाचं फूल वाहा. त्यानंतर महादेवाला तुम्ही धूपदीपाने ओवाळून घ्यायचं आहे. बघा, अशी सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला जो आपण रात्रभर आपल्या माठाजवळ जो एक तांदूळ ठेवलेला होता तो आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपलं कुळ आणि गोत्र सांगून पूर्वजांचं स्मरण करून तो तांदूळ हातात ठेवून आपल्याला 5 वेळा एक मंत्र म्हणून, बघा मंत्र काय म्हणायचा आहे तुम्हाला, स्वधा 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 असा तुम्हाला 5 वेळेस हा मंत्र म्हणून तुम्हाला महादेवाला तुम्हाला तो तांदूळ अर्पित करायचा आहे. हा उपाय तुम्ही घरातील शिवलिंगावर सुद्धा वाहू शकता किंवा तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन सुद्धा हा उपाय करू शकता. कितीही प्रखर पितृदोष असला तरी सुद्धा त्याचे निवारण ह्या उपायाने नक्की होईल. बघा, तुम्ही असं ऐकलं असेल की महादेव हे महाकाल आहेत, त्यामुळे ते समस्त पितरांचे स्वामी आहेत. त्यामुळे पितृगण हे शिवलिंगापाशी बसलेले असतात. त्यामुळे ह्या उपायाने पितृ तृप्त होतात आणि आपल्याला प्रसन्न होऊन ते भरभरून आपल्याला आशीर्वाद देतात. त्याने घरामध्ये सुखशांती लाभते, अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते आणि तुमच्या घरामध्ये कायमस्वरूपी लक्ष्मीही नांदते. तर बघा, हा उपाय अतिशय सोपा आहे. ज्यांना प्रखर पितृदोष असेल किंवा नारायण नागबली करण्याचा जो विधी असतो तो त्यांना घालण्याचा तो सल्ला दिलेला असेल तर बघा, लगेच तुम्ही घाबरून जाऊ नका. तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा. तुमचा पितृदोष नक्कीच दूर होईल. ज्यांना हा उपाय दररोज करणं शक्य होईल त्यांनी हा उपाय दररोज करा. पण ज्यांना दररोज वेळ मिळणार नाही त्यांनी हा अगदी सांगायचं झालं तर बघा, संपूर्ण पितृपक्षामध्ये आपण हा उपाय केव्हाही करू शकतो. किंवा बघा, तुम्ही हा ज्या दिवशी तुमचे पित्र आहेत त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. माठाजवळ एक दिवा लावा, तिथे एक तांदूळाचा दाणा ठेवा आणि ज्या दिवशी आपले पित्र आहेत त्या दिवशी तुम्ही शिवलिंगावर तो तांदूळ वाहायला अजिबात विसरू नका. तर बघा, हा अतिशय असा खूप प्रभावी उपाय आहे, तर तो तुम्ही नक्की करा. तर बघा, त्यानंतरचा दुसरा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर हा उपाय कोणी पण करू शकतं, घरातील स्त्री करू शकते किंवा घरातील पुरुषाने जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालतो. तर बघा, सर्वात पहिले तर तुमच्या घरामध्ये गंगाजल पाहिजे हा उपाय करण्यासाठी. तुमच्याकडे जर घरात गंगाजल नसेल तर आजकाल जिथे देवांचं सामान मिळतं त्या दुकानात अगदी सहज तुम्हाला गंगाजल मिळून जाईल. जर तुमचे दोन्ही बघा, तुम्हाला उपायासाठी या तुमचे दोन्ही हात मावेल असं तुम्हाला एक भांडं घ्यायचं आहे, म्हणजे कटोरी वाटी तुम्ही काय जे बोलता ते घ्यायचं आहे आणि आपल्याला तुळशीजवळ ठेवायची आहे. बघा, तुळशीजवळ म्हणजे त्या तुळशीच्या कुंडीमध्ये आत बसेल अशी तुम्हाला एक वाटी ठेवायची आहे आणि हातामध्ये तुम्हाला गंगाजल घ्यायचं. तर गंगाजल घेऊन आपल्या पूर्वजांचं तुम्हाला स्मरण करून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला मंत्रजाप करत ते पाणी तुम्हाला त्या वाटीमध्ये ते सोडायचं आहे. असं तुम्ही ते गंगाजल असं 3दा घ्यायचं आहे. हातामध्ये गंगाजल घ्यायचं. त्यानंतर तुमच्या पूर्वजांचं स्मरण करून तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र म्हणून तुम्ही ते हातातलं गंगाजल त्या वाटीमध्ये ते सोडायचं आहे. असं तुम्हाला 3दा हा उपाय करायचा आहे. कसा पण पितृदोष असेल तर तो समाप्त होऊन तुम्हाला तुमचे पितृ तृप्त होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. तुम्हाला कोणत्याही प्रकारची तुम्हाला शांती करण्याची गरजसुद्धा पडणार नाही. त्यानंतरचा उपाय म्हणजे तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते, अगदी स्त्री पुरुष कोणी पण हा उपाय करू शकतो. तर बघा, आपल्याला पितृपक्षामध्ये दररोज सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी लवकर उठून आपण आंघोळ झाल्यानंतर तांब्यामध्ये पाणी घ्या. त्यात थोडेसे तुम्ही हळदी कुंकू, अक्षदा आणि एक फूल टाकून तुम्हाला ते पाणी सूर्यदेवाला तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे. त्याने सुद्धा आपले पितृ तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. बघा, त्यानंतरचा उपाय
जर तुम्ही पितृपक्षामध्ये कुठे स्नानासाठी एखाद्या पवित्र जलाशयाच्या ठिकाणी गेलात, तर तिथे तुमचं स्नान झाल्यानंतर लगेचच तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून ओंजळीने तुम्हाला पितरांचं स्मरण करून तुम्हाला पितरांसाठी तिथे ओंजळीने तुम्हाला अर्घ्य द्यायचा आहे. पण जर बघा, तुम्हाला जर पितृपक्षात एखाद्या पवित्र ठिकाणी जाणं शक्य झालं नाही, तर तुम्ही घरीच हा उपाय करू शकता. सूर्यदेवाला अर्घ्य देऊन झाल्यानंतर त्याच तांब्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घ्यायचं, त्यामध्ये तांदूळ टाका. पितरांना अर्घ्य देण्यासाठी तुम्ही न विसरता बघा, इथे तुम्हाला त्यामध्ये काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत. आणि हे मिश्रित सर्व अक्षदा, काळे तीळ आणि पाणी, हे सर्व मिश्रित पाणी तुम्ही पितरांना स्मरण करत तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून हे अर्घ्य द्यायचं आहे. याला दर्पण विधीसुद्धा म्हटलं जातं. हा उपाय तुम्ही घरातील स्त्री किंवा पुरुष कोणी पण केला तरीसुद्धा चालतो. हा उपाय तुम्ही संपूर्ण पितृपक्षामध्ये केव्हाही करू शकता. पण बघा, जर तुम्हाला हा उपाय रोज करणं शक्य झालं नाही, तर किमान ज्या दिवशी तुमचे पित्र आहेत त्या दिवशी सकाळी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. त्याने तुमचे पित्र हे तृप्त होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. बघा, यानंतरचा उपायसुद्धा अगदी अतिशय महत्त्वाचा आहे. हा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे. कसा पण पितृदोष असेल तर ह्या उपायाने तुम्हाला नक्कीच त्या पितृदोषापासून तुमची सुटका होईल, किंवा म्हणजे तुमचे पित्र हे तृप्त होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील. तर बघा, काय करायचं, एक गौरी घ्यायची, त्यावर तुम्हाला विस्तव घ्यायचा आहे. पण आजकाल बघा, चुलीवर स्वयंपाक बनवला जात नाही, त्यामुळे तुमच्याकडे जर विस्तव नसेल तर बघा, बाजारात कोळसा मिळतो, तो तुम्ही आणा. तो गॅसवर तुम्ही तो पेटवून घ्या, म्हणजे त्याचा विस्तव तयार होईल. पण जर तुम्हाला कोळसा पण मिळाला नाही, तर ती गौरी तुम्ही डायरेक्ट गॅसवर पेटवून घ्या. त्यावर तुम्हाला त्याचा जेव्हा विस्तव बनतो त्या गौरीचा, तर त्यावर तुम्ही थोडंसं तूप टाकायचं आहे. त्यानंतर त्याच्यावर तुम्हाला थोडासा अळणी भात टाकायचा आहे. अळणी भात म्हणजे ज्या भाताला तुम्ही मीठ वापरणार नाही, असा थोडासा वेगळा भात तुम्हाला आपल्या ज्या दिवशी तुमचे पित्र आहेत त्या दिवशी वेगळा थोडासा भात शिजवायचा, त्यामध्ये मीठ टाकायचं नाही. असा तो भात त्यावर तुम्हाला ठेवायचा आहे. त्यानंतर त्याच्यावर थोडंसं तुम्हाला तूप टाकायचं आहे आणि मग त्यावर थोडंसं तुम्हाला दही टाकायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही एक गोड म्हणून गुळाचा खडा ठेवला तरीसुद्धा चालतं. त्यानंतर बघा, तुम्हाला माहिती असेल की आपलं पितृपक्षामध्ये जे जेवणाचं ताट असतं, जो नैवेद्य असतो, तो अळूच्या वडीशिवाय हा पूर्ण होत नाही. तेव्हा जेव्हा आपण हे आगारी तयार करत असतो, तर तिथे तुम्हाला थोडीशी अळूवडीसुद्धा तुम्ही नक्की ठेवा. त्यानंतर तुमच्या पूर्वजांचं तुम्ही स्मरण करून हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि त्या आगारी भोवती तुम्हाला कडेने पाणी फिरवायचं आहे. तर बघा, एरवी जेव्हा आपण देवाला नैवेद्य ठेवतो, तेव्हा आपण पाणी हे सुईने, म्हणजे बघा, घड्याळाचे काटे जसे फिरतात तर तसे उजवीकडून डावीकडे असं आपण ते पाणी फिरवत असतो. मात्र जिथे जेव्हा आपण पितरांची काही सेवा करतो, तर ते आपल्याला उलट दिशेने करायचं आहे. तेव्हा तुम्ही डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे असं उलट्या दिशेने तुम्हाला तिथे पाणी फिरवायचं आहे. तर हा विधी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याला आपण आगारी देणं असं किंवा आगारी टाकणं असं पण म्हणतो. तर बघा, आमच्या नगरच्या भागामध्ये तरी याला आगारी टाकणं असंच म्हणतात. तर हा उपायसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे, तो तुम्ही नक्की करा. तर बघा, पितरांना अन्न आणि पाणी मिळालं तर ते तृप्त होतात आणि आपल्याला पितृदोष लागत नाही. पण ज्या पितरांना अन्न आणि पाणी मिळत नाही म्हणून पितृदोष लागत असतो. तर यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आपण हे समजून घेतलं पाहिजे. तर बघा, पित्र किंवा देव हा फक्त वासेचाच भुकेलेला असतो. आपण सहज असं म्हणतो की देव फक्त वासाचा भुकेलेला आहे, अन्न तर ही फक्त आपणच खातो, देवाचं नाव आणि आपणच ते खात असतो. तर त्यामुळे हा उपाय अतिशय प्रभावी आहे. त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा. त्यानंतर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाचं अतिशय खूप असं महत्त्व आहे. असं म्हणतात, पितृपक्ष जेव्हा चालू होतो तेव्हा स्वर्गातून आपले पित्र हे पृथ्वीवर येत असतात.
तेव्हा ते पितृ पिंपळाच्या झाडावर त्यांचं वास्तव्य करत असतात. तेव्हा तुम्ही पिंपळाच्या झाडाला पाणी देऊन पितरांना तृप्त करू शकता. तर तुम्ही हा उपाय सकाळपासून दुपारी 1 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. तर त्यासाठी तुम्ही एक पितळाचा किंवा तुम्ही तांब्याचा तांब्या घ्या. त्यामध्ये तुम्ही पाणी घ्या आणि त्यामध्ये तुम्ही थोडंसं दूध टाकायचं आहे. अगदी चमचा 2 चमचे तुम्हाला त्यामध्ये थोडंसं दूध मिसळायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे तुम्ही पाणी म्हणजे दूध मिश्रित पाणी हे तुम्हाला पिंपळाच्या झाडाला वाहायचं आहे. तर बघा, सगळ्यात पहिलं तर तुम्ही पिंपळाच्या झाडाला तुपाचा दिवा लावायचा आहे. जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा इथे लावू शकता किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. त्याची एकेरी वात करायची आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. पण जर तुमच्याकडे तूप नसेल, मोहरीचं तेल नसेल किंवा तिळाचंही तेल तुमच्या घरामध्ये अवेलेबल नसेल तर तुमच्या घरामध्ये जे काही साधं खाण्याचं तेल आहे त्याचासुद्धा तुम्ही दिवा लावण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. तर बघा, आपल्याला सगळ्यात पहिले दिवा प्रज्वलित करायचा. त्यानंतर दूध मिश्रित आणि तीळ टाकून आपल्याला पिंपळाच्या झाडाला हे पाणी आपल्याला घालायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मनोभावे तुमच्या पितरांचं स्मरण करून मनोभावे पिंपळाच्या झाडाला तुम्हाला नमस्कार करायचा आहे. तर बघा, तुमचे पितृ तृप्त होऊन तुम्हाला भरभरून असा आशीर्वाद देतील. तर मंडळी, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जेवढे काही उपाय सांगितलेले आहेत त्यापैकी तुम्हाला जेवढे उपाय करायला जमतील तेवढे तुम्ही उपाय नक्कीच करा आणि तुमचा पितृदोष हा कमी करा. तर बघा, जर तुम्हाला पितृदोष पण नसेल तरीसुद्धा तुम्ही जर ह्या पितृपक्षामध्ये हे उपाय केले तर बघा, तुम्हाला कधीच पितृदोष हा लागणार नाही. तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली ही माहिती मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला अशा धार्मिक पद्धतीचे व्रतवैकल्यांची माहिती या प्रकारचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नवीन माहितीसोबत. धन्यवाद.